नाशिक जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून बाळासाहेब पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे। 23 मे 2025 रोजी नाशिक जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी आज पहाटे 4 वाजता पदभार स्वीकारलाय। नाशिकचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांना मुंबईत अप्पर आयुक्त म्हणून बढती मिळाल्यानंतर त्यांच्या जागेवर पालघर येथे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले बाळासाहेब पाटील यांची नाशिक ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी माजी पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्याकडून पदभार स्वीकारलाय। बाळासाहेब पाटील हे 2001 च्या बॅचचे पोलीस उपाधीक्षक असून त्यांनी सांगली येथून आपली सेवा सुरू केली। त्यांनी अकोला येथे उपअधीक्षक आणि सांगली येथे अतिरिक्त अधीक्षक म्हणून काम केले आहे। 2021 मध्ये त्यांना IPS म्हणून बढती मिळाली आहे। बाळासाहेब पाटील यांनी आज प्रसार माध्यमांशी संवाद साधलाय। नाशिक ग्रामीण जिल्ह्याचा कार्यभार घेतल्यानंतर आज दुपारी सर्व जे संबंधित अधिकारी आहेत यांचा या जिल्ह्यातील कामकाजासंदर्भातला आढावा घेतला गेला। या जिल्ह्यामध्ये जे वेगवेगळे स्तर आहेत, आदिवासी बहुल जिल्हा, शेतकरी प्रगत शेतकरी जिल्हा आणि इतर सर्व शहरीकरण झालेला जिल्हा, या सर्व भागामधल्या समस्या आणि पोलीस रिलेटेड जे कामं आहेत त्या संदर्भातले आढावा घेतल्यानंतर हे सर्व विषय सहजपणे लोकांना वन पॉईंट सोल्युशनवर कसे मिळतील, पोलिसांकडे असणारे सर्व विषय हे डिजिटल सोल्युशनच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत कसे पोहोचले जातील आणि पोलिसांच्या सेवा घेण्यासाठी लोकांना कुठल्याही प्रकारचा त्रास कसा होणार नाही या संदर्भातील नियोजन हे आम्ही करत आहोत। या ठिकाणच्या अधिकाऱ्यांकडून फीडबॅक सर्व घेण्याचं काम सध्या सुरू आहे आणि मला खात्री आहे की भविष्यात येणारे कुंभमेळा आणि इतर मोठे उत्सव या बाबतीमध्ये प्रिपरेशन करताना या सगळ्या फीडबॅकचा अतिशय सकारात्मक वापर करून या जिल्ह्यामधील सर्वसामान्य लोकांना त्यांचे जे दुःख आहेत, अडचणी आहेत, पोलीस रिलेटेड कामं आहेत ते सहजपणे सुलभपणे कशी सोडवता येतील या दृष्टिकोनातून आम्ही सर्वांगी प्रयत्न हा निश्चितपणे केला जाणार आहे। पोलीस स्टेशनला तक्रारदारांना तक्रार घेतली जात नाही, त्यावर तुम्ही काय उपाय करणार? या जिल्ह्यामध्ये व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टीम ही लवकरच सुरू केली जाणार आहे। त्याच्यामध्ये आलेला जो अभ्यागत आहे त्यांना किती वेळ थांबावं लागलं, त्यांचं काम झालं की नाही झालं या संदर्भातला फीडबॅक हा दैनंदिन स्वरूपात जिल्हा मुख्यालयातून घेण्यात येणार आहे आणि याच्या आधारावर संबंधित अधिकारी यांच्या बाबतीमधली दिशा ठरवण्यात येणार आहे। त्यामुळे अपेक्षित असं आहे की प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये ज्या ज्या ठिकाणी तक्रारदार जातील त्यांना व्यवस्थितपणे वागणूक दिली पाहिजे, त्यांच्या तक्रारीचं निराकरण तात्काळ केलं गेलं पाहिजे आणि ते जर नाही केलं तर त्याची माहिती तात्काळ आमच्याकडे या व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टीमच्या माध्यमातून निश्चितपणे येईल आणि कामकाज सुधारण्यासाठी त्याचा अतिशय सकारात्मक वापर आम्हाला करता येऊ शकतो।